हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ऑनलाईन टेक हब. तर ऑनलाईन टेक हब यूट्यूब चॅनलवरती आपण जावा प्रोग्रॅमिंग लँग्वेज लेक्चर्स स्टार्ट केलेले आहे. तर या लेक्चर सिरीजमधील नेक्स्ट टॉपिक आहे. तर आज आपण जम्प स्टेटमेंट बघणार आहोत. त्याच्यामध्ये ब्रेक आणि कंटिन्यू स्टेटमेंट असेल. ठीक आहे. तर फर्स्ट आपण वी डिस्कस द ब्रेक स्टेटमेंट. Here, when a break statement is encountered inside a loop, the loop is immediately terminated and the program control resumes at the next statements following the loop. तर ब्रेक स्टेटमेंटनं काय होईल, तर ज्या ठिकाणी आपण ब्रेक स्टेटमेंट टाकणार आहोत तर तिथून पुढचं जे काय आहे तिथून कोड तुमचा काय होणार, रिझ्यूम होणार आहे, कोड एक्झिक्यूट होणार नाही आहे. म्हणजे कंट्रोल काय होईल तर तिथून बाहेर पडणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढं काय सांगितलं बघा, तर द जावा ब्रेक स्टेटमेंट इज इझर टू ब्रेक लूप और स्विच स्टेटमेंट. जनरली हे जे काय ब्रेक स्टेटमेंट आहे एकतर आपण लूपमध्ये यूज करू शकतो किंवा स्विचमध्ये यूज करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर इट ब्रेक्स द करंट फ्लो ऑफ द प्रोग्राम ॲट स्पेसिफाईड कंडिशन. जेव्हा आपण याच्यामध्ये कंडिशन स्पेसिफाय करू तर ती कंडिशन जेव्हा काय होईल तर कंडिशन जेव्हा ट्रू होणार आहे तेव्हा काय होईल तर ते ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल आणि काय होईल तिथून जे काही कंट्रोल आहे तो काय तर तो लूपच्या बाहेर पडेल किंवा स्विच स्टेटमेंटच्या जो काही ब्लॉक असेल त्या ब्लॉकमधून एक्झिट होईल. ठीक आहे. इन केस ऑफ इनर लूप इट ब्रेक्स द ओनली इनर लूप. जर आपण हे जे काय ब्रेक स्टेटमेंट आहे जर आपण इनर लूपमध्ये घेतलं असेल, इनर फॉर लूप असेल किंवा इनर वाईल लूप असेल, तर त्या इनर लूपमध्ये जर घेतलं असेल आणि त्याच्यामध्ये जर आपण ब्रेक स्टेटमेंट यूज केल्यानंतर काय होईल तर तो कंट्रोल असेल तर फक्त इनर लूपमधून एक्झिट होईल, आउटरच्या लूपमधून एक्झिट होणार नाही आहे. ठीक आहे. तर हे आहे काय ब्रेक स्टेटमेंट आहे. ब्रेक स्टेटमेंट आपण यूज पण बघितलेला आहे. त्यानंतर पुढं बघा सिंटॅक्स बघा. जनरली तिथे जम्प स्टेटमेंट असेल आणि ते काय आपण ब्रेक यूज करणार आहोत, सेमीकोलन वापरणार आहोत. ठीक आहे. जनरली काय होतं यावेळी सिंटॅक्स आहे. त्याचा फ्लो चार्ट बघा. फ्लो चार्टमध्ये काय असेल तर कंडिशन विदिन द लूप, म्हणजे फर्स्ट आपण इथे काय असेल तुमचं लूप असेल आणि लूपमध्ये आपण काय दिली असणार तर कंडिशन प्रोव्हाइड केली असणार आहे. काय दिली असणार, कंडिशन प्रोव्हाइड केली असणार आहे. आणि जर ती कंडिशन बघा, जर ती कंडिशन फॉल्स असेल तर ही लूप फिरणारच आहे सर. आणि जेव्हा आपण ती लूपमधली कंडिशन जेव्हा ट्रू होईल तेव्हा ब्रेक स्टेटमेंट काय होईल, एक्झिक्यूट होईल. आणि ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट झालं की कंट्रोल काय करेल, आउट ऑफ दी लूप असेल. ठीक आहे. तर यावेळेचं काय होतं एक्झिक्युशन होणार आहे. एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पलमध्ये काय केले बघा, पब्लिक क्लास ब्रेक एक्झाम्पल पब्लिक स्टॅटिक वाईड मेन. इथं काय केले आपण फॉर लूप यूज केलेला आहे. i = 1, i <= 10 आणि i++. इथे काय केलं आपण 1 to 10 नंबर जे आहेत आपण इथे डिस्प्ले केलेले आहेत. तर याच्यामध्ये काय लूपमध्ये काय यूज केले बघा, इफ i एक्झॅक्टली = 5. म्हणजे काय केलं ते आपण आयची व्हॅल्यू कम्पेअर केली 5 सोबत. जर आयची व्हॅल्यू 5 असेल तर लूप काय होईल, ब्रेक होईल, अदरवाईज ब्रेक होणार नाही. आता याच्यामध्ये बघा फर्स्ट आपण इथे काय होणार, आयला व्हॅल्यू 1 इनिशियलाइज होणार आहे. त्यानंतर पुढं काय सांगितले कंडिशन काय आहे, i <= 10, 1 <= 10, 1 <= 10. तर कंडिशन काय होतं, सॅटिस्फाय होते. त्यामध्ये लूपमध्ये आल्यानंतर इथे काय टाकलं आपण तर i = एक्झॅक्टली 5. तर आयची व्हॅल्यू सध्या किती आहे, आपण फर्स्ट इटरेशनमध्ये आयची व्हॅल्यू सध्या किती आहे तर 1 आहे. त्यामुळे ही कंडिशन इथे काय होणार ते फॉल्स होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढं काय केलं आपण, त्या आयची व्हॅल्यू प्रिंट केली. आयची व्हॅल्यू किती सध्या 1 आहे, 1 इथे काय होईल प्रिंट होईल. त्यानंतर पुढं बघा नेक्स्ट काय होईल तर आयची व्हॅल्यू ++ होईल, आयची व्हॅल्यू 2 होईल. अगेन कंट्रोल कुठं जाईल, कंडिशन चेकिंगला जाईल. आता कंडिशन काय असेल सध्या तर 2 <= काय असेल 10. कंडिशन सॅटिस्फाय होते. लूपमध्ये आला तर इथे काय म्हटलं आपण i एक्झॅक्ट = 5. इथं पण काय होईल कंडिशन फॉल्स होणार आहे. त्यामुळे ब्रेक स्टेटमेंट ऑकर होईल का, ऑकर होणार नाही. पुढं काय केलं आपण आयची व्हॅल्यू प्रिंट केली त्यामुळे ते काय होईल 2 पण प्रिंट होणार आहे. देन पुढं बघा की अगेन काय होईल, आयची व्हॅल्यू काय होईल इन्क्रीज होईल. आयची व्हॅल्यू काय होईल इन्क्रीज होईल. आता आयची व्हॅल्यू किती होती तर 2 होती, आता किती होणार तर 3 होईल. किती होईल 3 होईल. आयची व्हॅल्यू 3 झाली. इथे कंडिशन चेकिंग होईल, i <= 10. ऑब्वियसली कंडिशन 2 असणार आहे. इथं पण परत चेक होईल, पण इथं काय होईल फॉल्स असणार आहे. का तर आयची व्हॅल्यू 3 आहे, 3 एक्झॅक्टली = 5 आहे का नाही. त्यामुळे इथं पण ब्रेक स्टेटमेंट काय होईल स्किप होणार आहे. आणि काय होईल इथं आयची व्हॅल्यू प्रिंट होईल. आयची व्हॅल्यू किती प्रिंट होईल 3. याच वेळेला आयची व्हॅल्यू काय होईल तर 4 असताना पण प्रिंट होणार आहे. जेव्हा आयची व्हॅल्यू 5 होईल, जेव्हा बघा आयची व्हॅल्यू काय होईल तर
5 होईल इथं प्लस प्लसने 5 झाल्यानंतर 5 लेस दॅन इक्वल टू 10 कंडिशन सॅटिस्फाय होते. इथं आला इफमध्ये. आता इफमध्ये बघा आयची व्हॅल्यू किती आहे सध्या 5 आहे. 5 एक्झॅक्ट इक्वल टू 5 दोन्ही कंडिशन मॅच होतात तेव्हा काय होईल ब्रेक होईल. त्यामुळे 5 व्हॅल्यू प्रिंट होणार आहे का? 5 व्हॅल्यू प्रिंट होणार नाही का तिथं आपण काय होईल तेव्हा ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट झालं की काय होईल कंट्रोल गोज आउटसाईड दी लूप, तो लूपच्या बाहेर पडेल. ठीक आहे. त्यानंतर इथं आउटपुट बघा 1 2 3 4 येईल आणि जेव्हा 5 व्हॅल्यू येईल तेव्हा काय होतं कंट्रोल काय होणार तर लूपच्या बाहेर पडणार आहे. यानंतर पुढचं जे स्टेटमेंट आहे कंटिन्यू स्टेटमेंट. आता कंटिन्यू स्टेटमेंट बघा कशासाठी यूज होतं. द कंटिन्यू स्टेटमेंट इज युज्ड इन अ लूप कंट्रोल स्ट्रक्चर वेन यू नीड टू जम्प द नेक्स्ट इटरेशन ऑफ द लूप इमिजिएटली. इट कॅन युज्ड विथ फॉर लूप ऑर वाईल लूप. आता हे तुम्ही फॉर लूप सोबत यूज करू शकता किंवा वाईल लूप सोबत यूज करू शकता. पण कधी यूज करणार आहे की जेव्हा आपल्याला करंट इटरेशन स्किप करून नेक्स्ट इटरेशनला जम्प करायचं असेल दॅट टाइम वी कॅन यूज द कंटिन्यू स्टेटमेंट. The Java continue statement is used to continue the loop. It continues the current flow of the program and skip the remaining code of the at the specified condition. In case of inner for loop, it continues the inner loop only. We can use Java continue statement in all types of loops such as for loop, while loop, also do while loop. Do while मध्ये पण आपण ते यूज करू शकतो. ठीक आहे. कंटिन्यूनं काय होणार फक्त की जे काही करंट इटरेशन आहे ते करंट इटरेशन काय होईल स्किप होईल. करंट इटरेशन काय होणार तर इटरेशन काय होईल स्किप होईल आणि कंट्रोल गोज टू दी नेक्स्ट इटरेशन. तो काय नेक्स्ट इटरेशनला मूव्ह केला जाईल. सेंटेन्स काय आहे ओनली कंटिन्यू टाकाल तुम्ही तर जम्प स्टेटमेंट कंडिशन टाकाल आणि खाली काय असेल तर कंटिन्यू कीवर्ड असेल तर त्यानं काय होतं सेट कंट्रोल जम्प होणार आहे. त्याच्यामध्ये बघा एक्झाम्पलमध्ये काय केले आपण पब्लिक क्लास कंटिन्यू एक्झाम्पल म्हटले. त्यानंतर पब्लिकसाठी वाईडमध्ये इथं बघा फॉर लूप घेतलेला आहे. फॉर लूपमध्ये सेम मगासारखंच आपण घेतले काय आय इक्वल टू 5 आय एक्झॅक्ट इक्वल टू 5 जर असेल तर कंटिन्यू होईल. ठीक आहे. अदरवाईज काय होणार तर जे आहे ते पूर्ण लूपचं एक्झिक्युशन काय होणार आहे तर एक्झिक्यूट होणार आहे. तर याचं आउटपुट काय येईल की जेव्हा आयची व्हॅल्यू 5 होणार आहे 5 एक्झॅक्ट इक्वल टू 5 तर तेव्हा काय होईल तर हे जे काही इटरेशन आहे ते काय होणार कंटिन्यू होणार आहे. याचा अर्थ काय की जेव्हा 5ची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे ती 5ची व्हॅल्यू तर प्रिंट होणार नाही आहे आणि कंट्रोल गोज टू नेक्स्ट इटरेशनला काय कंट्रोल फॉरवर्ड होणार आहे किंवा पास होणार आहे. त्याचं आउटपुट जे असेल याचं जे आउटपुट आहे ते आउटपुट काय येईल तर आउटपुट येईल इथं काय पहिल्यांदा 1 येईल त्यानंतर 2 3 4 5 येणार नाही डायरेक्ट काय येईल नंतर 6 7 8 9 आणि 10. तर हे काय येईल त्या प्रोग्रामचं आउटपुट येईल असं यावेळी. तर 5 नंबर हा जे आहे तर ते करंट इटरेशन इथं काय झालं स्किप झालेलं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघतो याच्यामध्ये की काही कमेंट्स असतात जावामध्ये त्याचा यूज वगैरे काय आहे किंवा कधी यूज करायचं तो टॉपिक आपण बघूयात. तर जावा कमेंट्स आर द स्टेटमेंट इन अ प्रोग्राम दॅट आर नॉट एक्झिक्युटेड बाय द कंपायलर ऑर अँड इंटरप्रिटर. तर कमेंट जे आहेत ते असे स्टेटमेंट असतील की त्यांचं एक्झिक्युशन होणार नाही. इव्हन कंपायलर पण ते एक्झिक्युशन करणार नाही ऑल्सो इंटरप्रिटर पण एक्झिक्युशन त्याचं करणार नाही. मग कमेंट हे जे काही कमेंट्स आहेत ते कमेंट्स काय यूज करायच्या तर बघा याचा फर्स्ट यूज काय आहे कमेंट्स आर यूज टू मेक द प्रोग्राम मोर रिडेबल बाय ॲडिंग द डिटेल्स ऑफ द कोड. आपण त्या प्रोग्राममध्ये जे काही आपण कोड राईट करतो त्या कोडचं काय तुम्ही की डिटेल तुम्ही त्याच्या ठिकाणी कमेंटमध्ये टाकू शकता की या लाईनच्या कोडमध्ये काय आहे याचं डिटेल तुम्ही प्रोव्हाइड करू शकताय. इट मेक्स इझी टू मेंटेन द कोड अँड टू फाइंड द एरर्स इझिली. तुम्ही एरर्स पण याच्यामध्ये इझिली फाइंड आउट करू शकताय. त्यानंतर कमेंट्स कॅन बी युज्ड टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अँड एक्सप्लेनेशन अबाउट द व्हेरिएबल मेथड क्लास ऑर एनी स्टेटमेंट. जे काही तुम्ही प्रोग्राममध्ये जे काही कोडिंग करणार आहात तर प्रत्येक लाईनचं जे काही डिटेल आहे ते तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकताय. इट कॅन युज्ड टू प्रिव्हेंट द एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम कोड वाईल टेस्टिंग द अल्टरनेटिव्ह कोड. तर जेव्हा काय होतं की कमेंट जे असेल ते कमेंट करणार तर तुम्ही कमेंट दिल्यानंतर आपण कमेंट टाईप पुढे बघणारच आहोत. तर त्या कमेंट जेव्हा आपण देतो तर त्या कमेंट दिल्यानंतर तो जे पार्ट असतो कमेंटचा तो एक्झिक्यूट होणार नाही आहे इव्हन कंपाईल पण होणार नाही आहे. ठीक आहे. तर जे काही जावामध्ये कमेंट्स आहेत ते कमेंटच्या 3 टाईपचे पडतात. एक आहे सिंगल लाईन त्यानंतर मल्टीलाईन आणि डॉक्युमेंटेशन कमेंट्स. तर हे 3 काय तर कमेंटचे टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये बघा पहिलं जे आहे सिंगल लाईन कमेंट. तर ही कमेंट कधी यूज करणार आहे की जर आपल्याला फक्त ओनली 1 लाईनला कमेंट प्रोव्हाइड करायचं असेल तर आपण काय वापरणार आहे तर सिंगल लाईन कमेंट यूज करणार आहोत. आणि सिम्बॉल जे आहे तो सिम्बॉल काय तर फॉरवर्ड स्लॅश आहे डबल स्लॅश आहे. ठीक आहे. तर
इथे बघ सिंटॅक्स दिले, फॉरवर्ड डबल स्लॅश दिस इज द सिंगल लाईन कमेंट्स. तर हा जी काही ही लाईन असेल तर काय होईल तर कंपायलर इग्नोर करेल, याचं एक कंपायलेशन पण होणार नाही, एक्झिक्युशन पण होणार नाही. त्यानंतर बघा सेकंड आहे टाईप काय तर मल्टीलाईन कमेंट्स. तर मल्टीलाईन कमेंट्स नेमच इंडिकेट करेल यू कॅन गिव्ह द कमेंट्स टू दी मल्टिपल लाईन्स. Multiple lines, it can either to explain a complex code snippet or to comment multiple lines of code at a time. तर त्यावेळी आपण मल्टिपल कमेंट्स कशी यूज करू शकतो. तर स्टार्टिंग विथ काय असेल स्लॅश, फॉरवर्ड स्लॅश असेल, त्यानंतर स्टार, त्यानंतर इथे तुम्ही काय असेल ते देऊ शकता जी काही डिटेल असेल ते, त्यानंतर क्लोजिंगला काय असेल स्टार आणि परत काय असेल फॉरवर्ड स्लॅश. तर यावेळी इथं आहे बघा सिंटॅक्स. तर यावेळी तुम्ही मल्टीलाईन कमेंट्स तुमच्या प्रोग्राममध्ये ॲड करू शकताय. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जो आहे कमेंटचा टाईप येतो तो काय तर जावा डॉक्युमेंटेशन कमेंट्स. आता हे जे काही कमेंट्स आहेत बघा, तर जनरल ह्याचा यूज कुठं होतो तर इज टू राईट द लार्ज प्रोग्राम फॉर अ प्रोजेक्ट और सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन ॲज इट हेल्प टू क्रिएट डॉक्युमेंटेशन API. त्याचा डॉक्युमेंटेशन APIमध्ये यूज होतो जेव्हा आपण एखादा प्रोजेक्ट डेव्हलप करत असतो किंवा सॉफ्टवेअर डेव्हलप करत असताना. These API are needed for reference, that is which class, methods, arguments are used in the code. To create documentation API, we need to use Java Doc Tool. तुम्हाला इथे काय वापरावं लागतं, Java Doc Tool हे काहीतरी एक टूल आहे आणि ते टूल यूज करून तुम्ही डॉक्युमेंटेशन API क्रिएट करू शकताय. आता डॉक्युमेंटेशन जे कमेंट्स आहेत त्या कमेंट्सचं बघा, जी काय स्टार्टिंग असेल त्या कमेंट स्टार्टिंग काय असेल तर स्लॅश, त्यानंतर काय असेल डबल स्टार, आणि त्यानंतर तुम्ही जेवढ्या काही लाईनला तुमच्या खाली कमेंट असणार तेवढ्या लाईनला स्टार्टिंगवर स्टार असेल आणि क्लोजिंगला काय येईल तर स्टार आणि फॉरवर्ड स्लॅश दिलेला इथं सिंटॅक्स बघून घ्या. तर यावेळी तुम्ही डॉक्युमेंटेशन कमेंट्स तुमच्या प्रोग्राममध्ये किंवा कोडमध्ये देऊ शकताय. ठीक आहे. तर हे आहे आपण 3 टाईप्स बघितले. तर बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं तर जी काय जम्प स्टेटमेंट होते कोणते तर ब्रेक आणि कंटिन्यू, हे दोन्ही स्टेटमेंट आपण डिस्कस केलेले आहेत. ब्रेकचा सिंटॅक्स काय आहे, याचा यूज कधी होतो, कधी यूज करायचा, त्यानंतर ऑल्सो कंटिन्यू स्टेटमेंटचा यूज काय आहे, यूज केल्यानंतर त्याचा इफेक्ट काय होतो हे पण आपण इथं बघितलेलं आहे. ऑल्सो आपण जो काही कमेंट्सचा हा जे काही टॉपिक आहे जावामधील हा पण आपण इथं कव्हर केलेला आहे. तर नक्कीच व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेलाच आहे. तर याच्यामध्ये जर कोणाला काही डाऊट असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकताय. आणि जर असे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ जर हवे असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर टू युअर फ्रेंड्स, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा. ठीक आहे. ओके, थांबूया. थँक्यू.